वेलकम टू सेशन नंबर 2 इन टॅली ERP9. आजच्या सेशन नंबर 2मध्ये टॅली ERP9मध्ये आपण जर्नल एंट्री आणि बुक कीपिंग किंवा डबल एंट्री सिस्टीम या भागाबद्दल माहिती घेणार आहोत. आणि त्याचबरोबर टॅली ERP9 हे सॉफ्टवेअर ओपन कसं करावं, क्लोज कसं करावं, टॅली ERP9चा ओव्हरव्ह्यू आणि त्याचबरोबर कंपनी क्रिएशन असे काही मुद्दे आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. मागच्या सेशनमध्ये आपण पाहिलं की प्रत्येक बिझनेस, प्रत्येक ऑर्गनायझेशन वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू किंवा सेवा यांची देवाणघेवाण करत असतं. एव्हरी बिझनेस इज इन्वॉल्व्ड इन एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. आणि काही ट्रेडर्स किंवा काही मॅन्युफॅक्चरर्स, काही बिझनेसमॅन वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू किंवा सेवा यांची खरेदी विक्री करत असतात. आपण कालच्या सेशनमध्ये डिस्कस केलं की बिझनेसचे एकूण 3 प्रकार असतात: ट्रेडिंग ऑर्गनायझेशन, नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आणि मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन. ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये वस्तूंची खरेदी विक्री केली जाते. नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन फॉर एक्झाम्पल हॉस्पिटल, कुरिअर कंपनीज, कन्सल्टन्सी, आपल्यासारखे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स, नेट कॅफे हे नॉन ट्रेडिंग या प्रकारचं उदाहरण आहे की ज्या ठिकाणी सेवा म्हणजे सर्व्हिसेसची देवाणघेवाण केली जाते. आणि बिझनेसची तिसरी कॅटेगरी होती मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन, की ज्यामध्ये वस्तूंचं प्रोडक्शन केलं जातं, उत्पादन केलं जातं आणि कच्चा माल खरेदी करून त्याच्यावरती प्रक्रिया करून पक्का माल विक्री केला जातो. कोणत्याही प्रकारच्या कंपनीचं अकाउंटिंग जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे अकाउंट्स क्रिएट करावे लागतात. क्रिएट अकाउंट्स ऑर लेजर्स. अकाउंट्सनाच लेजर असं म्हणतात आणि लेजर म्हणजे एक खातं की जे आपल्याला क्रिएट करावं लागेल. आणि सेकंड, आपल्याला त्या अकाउंटमध्ये एंट्री करावी लागेल, म्हणजे त्या ट्रान्झॅक्शनची रेकॉर्डिंग करायला लागेल. एंट्री मीन्स रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन. काल आपण ट्रान्झॅक्शन म्हणजे काय याच्याबद्दल माहिती घेतली. ट्रान्झॅक्शन म्हणजे 2 व्यक्ती किंवा 2 कंपनीमध्ये होणारा व्यवहार, 2 व्यक्ती किंवा 2 कंपनीमध्ये होणारी पैसे, वस्तू किंवा सेवा या स्वरूपात होणारी देवाणघेवाण म्हणजेच ट्रान्झॅक्शन. बिझनेस ट्रान्झॅक्शन मीन्स एक्सचेंज ऑफ गुड्स, मनी ऑर सर्व्हिसेस बिटवीन 2 पार्टीज. 2 पार्टीमध्ये होणारी वस्तू, पैसे किंवा सेवा या स्वरूपात होणारी देवाणघेवाण म्हणजेच ट्रान्झॅक्शन. आणि या ट्रान्झॅक्शनची एंट्री करणं एखाद्या पर्टिक्युलर लेजरमध्ये. तर अकाउंटिंग या टास्कमध्ये 2च गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत: अकाउंट क्रिएट करणे आणि त्याच्यामध्ये एंट्रीज करणे. तर समजा की आपल्याला XYZ या प्रकारच्या एका कंपनीचं अकाउंटिंग करायचं आहे. XYZ अँड कंपनी. डझंट मॅटर ही कंपनी ट्रेडिंग टाईपची आहे, नॉन ट्रेडिंग टाईपची आहे किंवा मॅन्युफॅक्चरिंग टाईपची आहे. तर या प्रकारच्या कंपनीचं आपल्याला जर अकाउंटिंग करायचं असेल तर सर्वात पहिली जी स्टेप असणार आहे ती म्हणजे त्या सर्व कंपनीमध्ये आवश्यक असणारे लेजर्स क्रिएट करून घ्या किंवा अकाउंट्स क्रिएट करून घ्या. म्हणजे आपल्या कंपनीमध्ये असणारे सर्व प्रकारचे डेटर्स, सर्व प्रकारचे क्रेडिटर्स, सर्व प्रकारचे एक्सपेन्सेस, सर्व प्रकारचे इन्कम्स या सर्वांचे अकाउंट्स आपल्याला ओपन करावे लागतील. सनरी डेटर्स, क्रेडिटर्स, एक्सपेन्सेस, इन्कम्स, त्याचबरोबर असेट्स, लायबिलिटीज असे कित्येक अकाउंट्स आपल्याला क्रिएट करावे लागतील. हे जे अकाउंट्स आपल्याला क्रिएट करावे लागतात या अकाउंट्सना 3 भागामध्ये कॅटेगराईज केलं जातं. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. काल आपण पाहिलं की पहिली कॅटेगरी आहे किंवा पहिलं क्लासिफिकेशन आहे पर्सनल अकाउंट्स, की ज्याच्यामध्ये सर्व व्यक्तिगत खात्यांचा समावेश होतो. अशा सर्व कंपनी, व्यक्ती किंवा संस्था ज्यांच्याशी आपला किंवा आपल्या बिझनेसचा संबंध येतो अशा सर्वांना पर्सनल अकाउंट्स असं म्हणतात. रिअल अकाउंट्स इन्क्लूड ऑल द अकाउंट्स ऑफ असेट्स, करंट असेट्स अँड फिक्स्ड असेट्स. आणि अकाउंटचा तिसरा प्रकार आहे नॉमिनल अकाउंट, की ज्यामध्ये सर्व प्रकारच्या एक्सपेन्सेसचा समावेश केला जातो, लॉसेस, इन्कम किंवा गेनचा समावेश केला जातो. हे आपण कालच्या सेशनमध्ये पाहिलेलं आहे. आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की डबल एंट्री सिस्टीम म्हणजे काय. डबल एंट्री सिस्टीम ही एक अशी सिस्टीम आहे बुक कीपिंगमध्ये की ज्या ठिकाणी प्रत्येक ट्रान्झॅक्शनच्या 2 बाजू कन्सिडर केल्या जातात. ॲज पर इंडियन अकाउंटिंग टर्मिनॉलॉजी भारतामध्ये आपण डबल एंट्री सिस्टीमचा वापर करून अकाउंटिंग करतो. इन अकाउंटन्सी द डबल एंट्री बुक कीपिंग or double entry system is the basis of the standard system used by businesses and organizations to record financial transactions. एखाद्या व्यवसायामध्ये असणाऱ्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स किंवा व्यवहारांची नोंद करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची सिस्टीम वापरली जाते. याला डबल एंट्री बुक कीपिंग किंवा डबल एंट्री सिस्टीम असं म्हणतात.
The system is called double entry because each transaction is recorded in at least 2 accounts. या सिस्टीमला डबल एंट्री असं म्हणतात कारण की प्रत्येक ट्रान्झॅक्शनच्या 2 बाजू असतात आणि 2 अकाउंटमध्ये याची रेकॉर्डिंग केली जाते. Each transaction results in at least one account being debited and at least one account being credited. प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये एका अकाउंटमध्ये डेबिट केलं जातं आणि एका अकाउंटमध्ये क्रेडिट बाजू दिली जाते. अँड द टोटल डेबिट्स ऑफ द ट्रान्झॅक्शन इक्वल्स टू द टोटल क्रेडिट्स. आणि टोटल डेबिट आणि टोटल क्रेडिट यांची इक्वॅलिटी होते. फॉर एक्झाम्पल, इफ अ कंपनी सेल अन आयटम टू अ कंपनी बी. समजा कंपनी एनं कंपनी बीला एक आयटम विक्री केला अँड कंपनी बी पे कंपनी ए बाय चेक. आणि जर कंपनी बीनं कंपनी एला चेकनं पेमेंट केलं तर जो अकाउंटंट आहे तो अकाउंटंट सेल्स अकाउंट क्रेडिटला पोस्ट करेल आणि बँक अकाउंट डेबिटला पोस्ट करेल. म्हणजे या ट्रान्झॅक्शनमध्ये एक बाजू डेबिटला पोस्ट केली जाईल आणि एक बाजू क्रेडिटला पोस्ट केली जाईल. तर डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीममध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शन्सला 2 बाजू कन्सिडर केल्या जातात, 2 ॲस्पेक्ट कन्सिडर केले जातात, एक डेबिट आणि दुसरा आहे क्रेडिट. या संदर्भात आपण 3 रूल्स काल डिस्कस केले. पर्सनल अकाउंट संदर्भात रूल आहे डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. रिअल अकाउंट संदर्भात रूल आहे डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. आणि नॉमिनल अकाउंट संदर्भात रूल आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. हे देखील आपण कालच्या सेशनमध्ये डिस्कस केलं होतं. पर्सनल अकाउंटमध्ये सर्व प्रकारच्या पर्सन किंवा सर्व प्रकारच्या व्यक्तींचा समावेश होतो आणि अशा प्रकारच्या अकाउंट्समध्ये किंवा अशा प्रकारच्या पर्सनल अकाउंट्समध्ये एक घेणारा व्यक्ती असतो आणि एक देणारा व्यक्ती असतो. फॉर एक्झाम्पल, मी एका व्यक्तीला जर काही माल विकला, समजा XYZ या कंपनीला मी 2,000 रुपयाचा माल विकला, तर XYZ हा रिसिव्हर बनेल आणि रिसिव्हर हा अकाउंट नेहमी डेबिटला पोस्ट केला जातो. आणि जर समजा मी एका व्यक्तीकडून माल खरेदी केला, गुड्स परचेस्ड फ्रॉम ABC अँड कंपनी. ABC या कंपनीकडून जर मी काही माल खरेदी केला तर ABC हा माझा सप्लायर आहे, त्यानं मला माल दिला, ही बिकम्स गिवर आणि गिवर अकाउंट हा नेहमी क्रेडिटला पोस्ट होतो. रिअल अकाउंटचा रूल आहे डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. जे येतं त्याला डेबिट द्या आणि जे जातं त्याला क्रेडिट द्या. जर मी माल विकला तर माझ्याकडून गुड्स जाणार आहेत, माझ्याकडून वस्तू जाणार आहेत, तर मला सेल्स अकाउंट क्रेडिटला द्यावं लागेल किंवा गुड्स अकाउंट क्रेडिटला द्यावं लागेल. आणि जर माझ्याकडे पैसे आले, समजा एका व्यक्तीने किंवा एका स्टुडंटने मला एखादी फीज दिली, फीज रिसिव्ड फ्रॉम XYZ स्टुडंट, तर माझ्याकडे फीज मिळाली म्हणजे मला रोख पैसे मिळाले, कॅश कम्स इन, सो कॅश अकाउंट डेबिट. रिअल अकाउंटमध्ये सर्व प्रकारचे असेट्सचा समावेश असतो, फिक्स किंवा करंट असेट. आणि असे असेट्स किंवा अशा वस्तू जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा त्या वस्तूला डेबिट द्या आणि जर एखादी वस्तू आपल्याकडून गेली असेल तर त्याला क्रेडिट साईडला पोस्ट करा. डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट, असा रिअल अकाउंटचा रूल आहे. नॉमिनल अकाउंटचा रूल आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. जर एखादा खर्च असेल तर त्याला डेबिट साईडला पोस्ट करा आणि जर एखादं उत्पन्न असेल, नफा असेल तर त्याला क्रेडिट साईडला पोस्ट करा. ह्या रूल्सविषयी आपण काल डिटेल डिस्कशन केलं. आता आपण पाहू जर्नल एंट्री म्हणजे काय. जेव्हा बिझनेसमध्ये एखादी ट्रान्झॅक्शन होते, म्हणजे एखादा व्यवहार होतो, म्हणजे एका व्यक्तीकडून वस्तू, पैसे किंवा सेवा या स्वरूपात देवाणघेवाण होते, तेव्हा त्याची नोंद ठेवणं खूप आवश्यक आहे आणि त्या नोंदीलाच जर्नल एंट्री असं म्हणतात. When the business transactions take place, the first step is to record the same in the books of original entry or subsidiary books or books of prime or journal. जेव्हा एखादी बिझनेस ट्रान्झॅक्शन होते तेव्हा पहिली स्टेप अशी असणार आहे की त्या ट्रान्झॅक्शनची रेकॉर्डिंग, त्या ट्रान्झॅक्शनची एंट्री आपल्याला काही बुक्समध्ये करावे लागतात, ज्याला जर्नल बुक असं म्हणतात, प्रायमरी बुक असंही म्हणतात. आणि अशा बुकमध्ये केल्या जाणाऱ्या नोंदीला जर्नल एंट्री किंवा प्रायमरी एंट्री असं म्हणतात. जर्नल is a simple book of accounts in which all the business transactions are originally recorded in chronological order. जर्नल म्हणजे अशा प्रकारचं एक सिंपल बुक आहे की ज्यामध्ये सर्व प्रकारच्या ट्रान्झॅक्शन्स ह्या रेकॉर्ड केल्या जातात किंवा नोंद ठेवल्या जातात आणि त्याच्यानंतर त्याचं पोस्टिंग इंडिव्हिज्युअल लेजरवरती केलं जातं. टॅलीमध्ये आपल्याला फक्त जर्नल एंट्री करायची आहे, त्याचं पोस्टिंग, रिपोर्टिंग, फायनान्शियल स्टेटमेंट्स हे ऑटोमॅटिकली प्रिपेअर केले जाणार आहेत. टॅली ERP 9मध्ये फक्त आपल्याला जर्नल एंट्री करावी लागणार आहे. आपण आपल्या कोर्समध्ये एकूण 2 भागावरती काम करतो आहोत. एक म्हणजे
फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स म्हणजेच फायनान्शियल अकाउंटिंग आणि दुसरं म्हणजे टॅली ERP9. भारतामध्ये टॅली ERP9 या सॉफ्टवेअरचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो अकाउंटिंग करण्यासाठी. पण त्याचबरोबर काही इतर देखील अकाउंटिंग सॉफ्टवेअर्स आहेत, त्याच्यामध्ये देखील अकाउंटिंगचं काम केलं जातं. तर त्यासाठी आपण फायनान्शियल अकाउंटिंग आणि त्या संदर्भात असणारे काही टर्म्स पण डिस्कस करणार आहोत आणि त्याचबरोबर टॅली ERP9 या सॉफ्टवेअरमध्ये असणारे फीचर्स देखील आपण डिस्कस करणार आहोत. तर प्रामुख्याने जेव्हा एखाद्या बिझनेसमध्ये एखादा व्यवहार होतो, एखादी ट्रान्झॅक्शन होते, तेव्हा त्याची एंट्री पहिल्यांदा जर्नल बुकमध्ये केली जाते आणि नंतर त्याचं पोस्टिंग प्रत्येक लेजरवरती केलं जातं. जर्नलायझिंग रेफर्स टू द ॲक्ट ऑफ रेकॉर्डिंग ईच ट्रान्झॅक्शन इन द जर्नल अँड द फॉर्म इन विच इट इज रेकॉर्डेड इज नोन ॲज जर्नल एंट्री. जर्नलायझिंग ट्रान्झॅक्शन म्हणजेच प्रत्येक व्यवहाराची नोंद जर्नल एंट्रीमध्ये करणं आणि अशा एंट्रीला जर्नल एंट्री असं म्हणतात. आणि ही जर्नल एंट्री अशा प्रकारे केली जाते. एकूण असे कॉलम्स असतात, सिरियल नंबर किंवा डेट. प्रामुख्याने पहिला कॉलम हा डेटचा कॉलम असतो, त्यानंतर पर्टिक्युलर्स, डेबिट कॉलम आणि क्रेडिट कॉलम. डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीममध्ये किंवा डबल एंट्री सिस्टीममध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शनच्या 2 बाजू असतात. तर डेबिटची बाजू पहिल्यांदा लिहिली जाते आणि क्रेडिटची बाजू दुसऱ्यांदा लिहिली जाते. फॉर एक्झाम्पल इथे एक ट्रान्झॅक्शन टाईप केलेली आहे, परचेस अकाउंट डेबिट टू कॅश इन हँड अकाउंट क्रेडिट. तर एका ट्रान्झॅक्शनमध्ये परचेस म्हणजे खरेदी खाते जमा, खरेदी खात्याला डेबिट साईडला पोस्ट केलेलं आहे आणि कॅश इन हँड या अकाउंटला क्रेडिटला पोस्ट केलेलं आहे. तर हे जर्नलचं स्पेसिमन आहे. अशा प्रकारे जर्नल एंट्री केली जाते. बुक किपिंग म्हणजेच डबल एंट्री सिस्टीम म्हणजे काय, जर्नल बुक म्हणजे काय आणि जर्नल एंट्रीचा स्पेसिमन काय असतो, या गोष्टी डिस्कस केल्या. आता आपल्याला टॅली ERP9 म्हणजे काय आणि टॅली ERP9मध्ये व्हर्जन कोणते कोणते असतात, हे टॅली सॉफ्टवेअर ओपन कसं करावं, बंद कसं करावं आणि याच्यामध्ये असणारे कंपनी क्रिएशन हा जो भाग आहे, याच्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत प्रॅक्टिकल सेशनमध्ये. आपल्या कोर्सचा फॉर्मॅट अशा पद्धतीनं सेट केलेला आहे की जिथे आपल्याला थेअरी आणि प्रॅक्टिकल दोन्हीचं कॉम्बिनेशन करायचं आहे. रोज थोडी थेअरी आणि थोडं प्रॅक्टिकल अशा पद्धतीनं आपल्याला शिकायचं आहे की जेणेकरून आपल्याला प्रॅक्टिकलला सुरुवात करता येऊ शकेल. उद्या आपलं पहिलं प्रॅक्टिकल सुरू होणार आहे आणि आज आपण टॅली सॉफ्टवेअर ओपन करणे, बंद करणे, त्याचा ओव्हरव्ह्यू आणि त्याचबरोबर आपण कंपनी क्रिएशन असे काही मुद्दे आज डिस्कस करणार आहोत. ERP या शब्दाचा अर्थ आहे एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. एंटरप्राइज म्हणजे एक कंपनी किंवा ऑर्गनायझेशन. नॉर्मली जेव्हा कुठल्याही प्रकारची एखादी कंपनी किंवा एखादा ऑर्गनायझेशन काम करते तर त्या ऑर्गनायझेशनला एंटरप्राइज असंही म्हणतात. बऱ्याचशा दुकानांची नावं आपण अशा ऐकल्या असतील, राजेश एंटरप्राइजेस, रचना एंटरप्राइजेस. बऱ्याचशा गावामध्ये किंवा बऱ्याचशा शहरामध्ये काही दुकानांच्या बोर्डवरती देखील तुम्ही हे शब्द बघितले असतील, अमुक एंटरप्राइजेस, तमुक एंटरप्राइजेस, अशा प्रकारची काही नावं आपण पाहतो. तर एंटरप्राइजेस या शब्दाचा अर्थ आहे एक बिझनेस किंवा ऑर्गनायझेशन किंवा एखादी कंपनी. एंटरप्राइज या शब्दाचा अर्थ आहे बिझनेस, ऑर्गनायझेशन किंवा एखादी कंपनी. तर ERPचा अर्थ आहे एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. रिसोर्स या शब्दाचा अर्थ आहे रिक्वायरमेंट्स. एखाद्या बिझनेस किंवा ऑर्गनायझेशनचे बरेचसे रिसोर्सेस किंवा बरेचसे रिक्वायरमेंट्स असतात. जसं की कोणतीही ऑर्गनायझेशन असेल तर त्या ऑर्गनायझेशनमध्ये अकाउंटिंग हे करावंच लागतं. म्हणजे जमा नावे किंवा खरेदी विक्री, नफा तोटा, खर्च, उत्पन्न ह्या सगळ्यांची माहिती असणं खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर काही कंपनी अशा असतात की ज्यामध्ये इन्व्हेंटरी मॅनेजमेंट देखील खूप महत्त्वाचं असतं. इन्व्हेंटरी मॅनेजमेंट म्हणजेच ज्या कंपनीमध्ये ज्या वस्तूंची खरेदी विक्री केली जाते त्या वस्तूंचा स्टॉक मेंटेन करणं. जसं की एखाद्या कंपनीमध्ये जर एखाद्या वस्तूची खरेदी विक्री केली जात असेल तर एकूण किती वस्तू खरेदी केल्या, किती वस्तू विकल्या, कुठल्या गोडाऊनमध्ये किती वस्तू शिल्लक आहेत, त्या वस्तूंचं मेजरमेंट देखील असू शकेल, किती किलो, किती लिटर, किती मीटर. त्याचबरोबर त्या इन्व्हेंटरीवरती आपल्याला काही रिपोर्ट जनरेट करता आले पाहिजेत. जसं की एखादी वस्तू खरेदी केलेली आहे पण त्याची विक्री केलेलीच नाही आहे. काही जुने प्रोडक्ट्स असतील, काही एक्सपायर्ड प्रोडक्ट्स असतील. जसं की एखाद्या मेडिकल दुकानाच्या बाबतीमध्ये इन्व्हेंटरी किंवा स्टॉक मेंटेनन्स खूप महत्त्वाची बाब आहे. म्हणजे एखाद्या मेडिकल स्टोअरमध्ये एक्सपायर झालेले औषधं ठेवणं खूप धोकादायक ठरू शकतं. तर इन्व्हेंटरी मॅनेजमेंटमध्ये एक्सपायरी काढणे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉक किंवा स्टॉक आयटम रिलेटेड सगळ्या प्रकारची मॅनेजमेंट इन्व्हेंटरीमध्ये केली जाऊ शकते.
तर एखाद्या कंपनी किंवा एखाद्या बिझनेसमध्ये अकाउंटिंग ही मुख्य रिक्वायरमेंट आहे, इन्व्हेंटरी ही अजून एक रिक्वायरमेंट आहे, टॅक्सेशन ही देखील एक खूप महत्त्वाची रिक्वायरमेंट आहे. प्रत्येक बिझनेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स, वेगवेगळ्या प्रकारचे कर आकारले जातात. वस्तूंच्या खरेदी विक्रीवरती, ट्रान्झॅक्शन्सवरती बऱ्याच प्रकारचे कर आकारले जातात आणि अशा प्रकारच्या टॅक्सेशनचं मॅनिप्युलेशन देखील आपल्याला करता येणं खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर काही कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात स्टाफ असतो, मोठ्या प्रमाणात नोकरवर्ग असतो, एम्प्लॉईज असतात आणि त्या एम्प्लॉईजना पगार देणे किंवा त्यांचे वेगवेगळ्या पगारासंदर्भात जे काही अकाउंटिंगची कामं असतात ही देखील करणं खूप आवश्यक असतं. जसं की एखाद्या व्यक्तीला ॲडव्हान्स पगार दिला जातो, एखाद्या व्यक्तीचं लोन असतं, एखाद्या व्यक्तीचं इन्शुरन्स असू शकतो. मोठ्या कंपनीमध्ये शेकडो एम्प्लॉईज असतात किंवा कर्मचारी असतात आणि या सगळ्यांचं पगाराचं देखील अकाउंटिंग करणं हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तर टॅली ERP9मध्ये पेरोल हा एक अतिशय महत्त्वाचा फीचर आहे, ज्याच्या सहाय्यानं आपल्याला सॅलरी अकाउंटिंग करता येतं. तर सॅलरी अकाउंटिंगलाच पेरोल असं म्हणतात आणि पेरोल ही देखील एखाद्या बिझनेसची खूप महत्त्वाची रिक्वायरमेंट किंवा एक महत्त्वाचा रिसोर्स समजला जातो. काही बिझनेसमध्ये बिल वाईज डिटेल मेंटेन करणं आवश्यक आहे, काही डिटेल्समध्ये बॅच वाईज डिटेल्स मेंटेन करणं आवश्यक आहे. काही बिझनेसेसमध्ये पॉईंट ऑफ सेल हा प्रकार लागतो, तर काही बिझनेसमध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे फीचर्स आवश्यक असतात. काही लोकांना इंटरेस्ट कॅल्क्युलेशन हवं असतं, काही लोकांना कॉस्ट सेंटर्स क्रिएट करावे लागतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे युनिट्स असतात, ब्रँचेस असतात. जसं की आता एखादी एजन्सी आहे, एखाद्या पर्टिक्युलर वस्तूची एजन्सी आहे आणि त्या एजन्सीचे जवळपास 2-3 जिल्ह्यामध्ये वेगवेगळे मार्केटिंग एजंट्स आहेत किंवा सेल्समन आहेत. तर आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये किंवा एजन्सी नावाच्या किंवा एजन्सी या प्रकारच्या बिझनेसमध्ये वस्तूंची विक्री करता आली पाहिजे, पण ती वस्तू कोणत्या सेल्समननं विकली आणि कोणत्या सेल्समनची कोणत्या महिन्यामध्ये किती विक्री झाली आणि त्याच्यावरती त्याचं कमिशन किती झालं, अशा प्रकारचे देखील काही रिक्वायरमेंट्स असू शकतात. तर टॅली ERP हे सॉफ्टवेअर अशा पद्धतीनं बनवण्यात आलेलं आहे की कोणत्याही प्रकारच्या सेगमेंटमध्ये असणाऱ्या कंपनीची सर्व रिक्वायरमेंट, सर्व रिसोर्सेस फुलफिल करता येऊ शकतील. टॅली ERP9 is a software or package software solution that fulfills the enterprise needs of any organization by integrating various functions like accounting, inventory, order processing, order fulfillment, shipping, invoicing, BOM म्हणजे बिल ऑफ मटेरियल, प्रिपेरिंग फायनल स्टेटमेंट्स, अशी कित्येक कामं जवळपास सर्वच प्रकारच्या इंडस्ट्री सेगमेंटसाठी करावी लागतात. डझंट मॅटर आपली इंडस्ट्री कोणती आहे, प्रोफेशन कोणतं आहे, बिझनेसचा टाईप कोणता आहे, सर्वच प्रकारच्या अकाउंटिंगसाठी, सर्वच प्रकारच्या बिझनेससाठी टॅली हे सॉफ्टवेअर सुटेबल आहे. टॅली या सॉफ्टवेअरमधून एखाद्या कॉलेजचं पण अकाउंटिंग करता येतं, एखाद्या हॉस्पिटलचं पण अकाउंटिंग करता येतं, एखाद्या कुरिअर कंपनीचं पण अकाउंटिंग करता येतं, एखाद्या सुपर मार्केट, मेगा मॉल, एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, कोणत्याही प्रकारच्या कंपनीचं अकाउंटिंग टॅलीमध्ये करता येणं शक्य आहे. कन्स्ट्रक्शन लाईन असो, कन्सल्टन्सी असो किंवा ब्युटी पार्लर असो किंवा कोणत्याही प्रकारची कंपनी असो, सर्व प्रकारच्या इंडस्ट्री सेगमेंटला ज्या कॉमन रिक्वायरमेंट्स असतात, ह्या सर्व कॉमन रिक्वायरमेंट्स टॅली ERP9 या सॉफ्टवेअरमध्ये फुलफिल होतात. आणि म्हणूनच ह्याला ERP असं नाव देण्यात आलेलं आहे. ERP स्टँड्स फॉर एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. आणि अशा एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग किंवा ERP या सॉफ्टवेअरमध्ये कोणत्याही प्रकारच्या एंटरप्राइज किंवा ऑर्गनायझेशनचं रिसोर्सेसचे प्लॅनिंग करता येतं, रिसोर्सेसची फुलफिलमेंट करता येते, रिक्वायरमेंट्स फुलफिल करता येतात. मग जरुरीनुसार एखाद्या कंपनीमध्ये फक्त अकाउंटिंगची गरज आहे, फक्त इन्व्हेंटरी मॅनेजमेंट हवी आहे, ऑर्डर प्रोसेसिंग हवं आहे, शिपिंग हवं आहे, इन्व्हॉइसिंग करायचं आहे किंवा फायनान्शियल स्टेटमेंट्स प्रिपेअर करायचे आहेत किंवा यापैकी सर्व कामं करायची आहेत, तर ही सगळी कामं टॅली ERP9 या सॉफ्टवेअरमध्ये करता येणं शक्य आहे. सो इन शॉर्ट, टॅली or ERP systems are large company-wide systems that utilize various functions such as manufacturing, R&D, procurement, distribution, sales, accounting and human resource. ह्या सर्व प्रकारची फंक्शनॅलिटी ERPमध्ये इनबिल्ड करण्यात आलेली आहे. ह्या सर्व प्रकारचे फीचर्स ERPमध्ये देण्यात आलेले आहेत की जेणेकरून एखाद्या कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग असेल, रिसर्च अँड डेव्हलपमेंट असेल, प्रॉक्युरमेंट असेल, डिस्ट्रीब्युशन असेल, सेल्स असेल, अकाउंटिंग असेल, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असेल, ह्या सर्व प्रकारची कामं या ERP सिस्टीममध्ये करता येतात. थोडक्यात सांगायचं झालं तर मॅनेजमेंट ऑफ मॅन, मटेरियल अँड मनी. टॅली ERPमध्ये आपल्याला मॅन म्हणजेच मॅन पॉवर, ह्युमन रिसोर्सेस, मटेरियल म्हणजे इन्व्हेंटरी
आणि मनी म्हणजे पैशासंदर्भात किंवा किंमत, पैसे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला मॅनेज करता येतात किंवा त्याच्यावरती आपल्याला नियंत्रण ठेवता येतं. तर अशा प्रकारे टॅली या सॉफ्टवेअरच्या सहाय्यानं भारतातच नव्हे तर जवळपास कोणत्याही प्रकारच्या कंपनीचं अकाउंटिंग करता येणं शक्य आहे. टॅलीमध्ये आपल्याला सिंगल एंट्री सिस्टीमच्या सहाय्यानं पण एंट्री करता येतात आणि डबल एंट्रीच्या सहाय्यानं पण एंट्री करता येतात. खास करून सार्क म्हणजे साऊथ एशिया असोसिएशन ऑफ रिपब्लिक कंट्रीज, अशा सार्कमध्ये असणाऱ्या जवळपास 7 ते 8 देशामध्ये टॅली या सॉफ्टवेअरचं काम मोठ्या प्रमाणात चालतं आणि जवळपास ट्रेडिंग, नॉन ट्रेडिंग, मॅन्युफॅक्चरिंग अशा सर्वच क्षेत्रामध्ये असणाऱ्या कंपनीमध्ये टॅली या सॉफ्टवेअरचा वापर करून अकाउंटिंग, इन्व्हेंटरी आणि ह्युमन रिसोर्सेस अशा सर्वच भागामध्ये या सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. तर आज आपण पाहू टॅली ओपन कसं करायचं आणि या टॅलीमध्ये कंपनी कशी क्रिएट करायची. टॅली हे सॉफ्टवेअर ओपन करण्यासाठी डेस्कटॉपवरती टॅली ERP9 हा फोल्डर क्रिएट केलेला आहे आणि इथे टॅली ERP9 व्हर्जन 1.1 आणि टॅली ERP9 व्हर्जन 4.91 असे 2 वेगवेगळे व्हर्जन्स इथे इन्स्टॉल केलेले आहेत. ॲक्च्युली टॅली या सॉफ्टवेअर्सचे बरेचसे व्हर्जन्स निर्माण झालेले आहेत. पूर्वी म्हणजे सर्वात आधी टॅली 4.0, टॅली 4.5, 5.4, 6.3, 7.2, 8.1, 9.0 असे बरेचसे व्हर्जन्स पूर्वी वापरले गेले होते. जरुरीनुसार वेगवेगळ्या डेव्हलपमेंट्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रिक्वायरमेंट्स फुलफिल करत करत ह्या टॅलीमध्ये बरेचसे व्हर्जन्स क्रिएट केले गेले आणि जरुरीनुसार आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हर्जन्स वापरू शकलो आहोत. आज टॅलीमध्ये जे सर्वात जास्त वापरलं जाणारं व्हर्जन आहे ते आहे टॅली ERP9. टॅली 9 आणि टॅली ERP9 हे 2 वेगवेगळे व्हर्जन आहेत. टॅली 9 हे ओल्ड व्हर्जन आहे आणि टॅली ERP9 हे नवीन व्हर्जन आहे की ज्यामध्ये बरेचसे नवीन फीचर्स आणि फंक्शनॅलिटीज प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. आणि या टॅली ERP9मध्ये रिलीज 1.1, रिलीज 2.0 किंवा 2.1, रिलीज 3.0, 4.0, 4.91 असे बरेचसे रिलीज आहेत. व्हर्जन आणि रिलीज या दोन्हीमध्ये थोडासा फरक आहे. व्हर्जनमध्ये मेजर चेंजेस असतात. व्हर्जन मीन्स मेजर चेंजेस. एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये जर मेजर चेंजेस केले गेले तर त्याला व्हर्जन असं म्हणतात आणि रिलीजचा अर्थ आहे मायनर चेंजेस. जर एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये मायनर चेंजेस केले गेले कंपनीकडून तर त्याला रिलीज स्वरूपात देण्यात येतं. आजकाल वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये पण आपल्याला बरेचसे व्हर्जन्स पाहायला मिळतात. त्या प्रत्येक व्हर्जनला आयडेंटिफिकेशनसाठी एक नाव दिलं जातं. जसं की विंडोज 7, विंडोज 8, विंडोज 8.1. 2012मध्ये विंडोज 8 हे व्हर्जन लॉन्च झालं आणि 2013मध्ये विंडोज 8.1 हे व्हर्जन लॉन्च झालं. तसं टॅली या सॉफ्टवेअरमध्ये बरेचसे व्हर्जन्स आणि बरेचसे रिलीजेस उपलब्ध आहेत आणि प्रत्येक रिलीजमध्ये काही ना काहीतरी बदल करण्यात आलेले आहेत. आपण आपल्या कोर्समध्ये 2 व्हर्जनवरती प्रॅक्टिकल करणार आहोत. एक म्हणजे टॅली ERP9 रिलीज 1.1 आणि दुसरं म्हणजे टॅली ERP9 रिलीज 4.91. दोन्हीमध्ये काय फरक आहे हे आपण प्रॅक्टिकली जाणून घेऊ. पण आपण आपल्या कोर्समध्ये प्रॅक्टिकल करत असताना काही वेळेस टॅली ERP रिलीज 1.1 हे व्हर्जन ओपन करून त्यामध्ये प्रॅक्टिकल्स करणार आहोत आणि काही वेळेला आपण टॅली ERP9 रिलीज 4.91 हे व्हर्जन ओपन करून यामध्ये आपण प्रॅक्टिकल करणार आहोत. आता आपल्याला टॅली ERP9 1.1 हे व्हर्जन ओपन करायचं आहे. ह्या दोन्ही प्रकारचे सेटअप्स आपल्या इथे उपलब्ध आहेत. आवश्यकतेनुसार हे सेटअप्स आपण कॉपी करून घेऊ शकता आणि आपल्या कॉम्प्युटरवरती इन्स्टॉल करू शकता. टॅली हे सॉफ्टवेअर ओपन केलं आपण. बंद करण्यासाठी क्विट नावाचा इथे ऑप्शन आहे. ह्या क्विट नावाच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर हे टॅली बंद होईल आणि इथे एक मेसेज विचारला जातो क्विट येस ऑर नो. यस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. इथे टॅली बंद होईल. नॉर्मली टॅली ओपन केल्यानंतर टॅलीमध्ये माऊसचा वापर कमी केला जातो. कीबोर्डच्या सहाय्यानं बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज परफॉर्म केल्या जातात. जसं की इथे टॅली ओपन केल्यानंतर जर आपल्याला बंद करायचं असेल तर कीबोर्डवरती डाऊन ॲरो प्रेस करून क्विट नावाचा ऑप्शन सिलेक्ट करा आणि एंटर की प्रेस करा. क्विट येस ऑर नो एंटर की प्रेस केला की येस हा ऑप्शन सिलेक्ट होईल किंवा कीबोर्डवरती वाय हे कॅरेक्टर बटन प्रेस करू शकतं. टॅली ओपन केल्यानंतर ह्या टॅलीमध्ये असणारे काही महत्त्वाचे सेक्शन्स आपण डिस्कस करूया. सर्वात वरती आपल्याला टायटल बार दिसेल आणि या टायटल बारमध्ये आता करंटली वापरल्या गेलेल्या व्हर्जनचं नाव दिसेल. टॅली ERP9 हे आत्ता आपण व्हर्जन वापरतो, हे सॉफ्टवेअर आपण वापरतो आहे.
त्याच्यानंतर आपल्याला इथे एक हॉरिझॉन्टल बटन बार दिसतो आणि या हॉरिझॉन्टल बटन बारमध्ये प्रिंट, एक्सपोर्ट, ईमेल, अपलोड, लँग्वेज, कीबोर्ड असे बरेचसे बटन आहेत. टॅली ERP9 या सॉफ्टवेअरचं वैशिष्ट्य असं आहे की हे सॉफ्टवेअर एकूण 12 लँग्वेजमध्ये उपलब्ध आहे. मराठी, इंग्लिश, गुजराती, कन्नडा, तेलुगू किंवा अशा वेगवेगळ्या भाषेमध्ये आपल्याला टॅली या सॉफ्टवेअरचा वापर करता येणार आहे. लँग्वेज या बटनला क्लिक करून आपण भाषा बदलू शकतो. जर आपण मराठी भाषा सिलेक्ट केली आणि एंटर बटन प्रेस केलं तर आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन, मेनूंची नावं मराठीमध्ये डिस्प्ले होतील. कंपनीची माहिती, कंपनी निवडा, कंपनीचे निर्माण, निवडक कंपन्यांची यादी, हे सर्व मराठीमध्ये टाईप झालेलं दिसेल. आणि पुन्हा भाषा किंवा लँग्वेज या बटनला क्लिक करा आणि इथून इंग्लिश ही लँग्वेज सिलेक्ट करा. म्हणजे आपल्याला पुन्हा एकदा इंग्रजी लँग्वेजमध्ये आपल्याला सर्व मेनूज डिस्प्ले होतील. टॅली ओपन केल्यानंतर सर्वात वरती टॉपला हा जो आडवा हॉरिझॉन्टल बार दिसतो याला हॉरिझॉन्टल बटन बार असं म्हणतात. आणि उजवीकडे हा जो एक व्हर्टिकल बार आहे ह्याला म्हणतात व्हर्टिकल बटन बार. ह्या व्हर्टिकल बटन बारमध्ये बरेचसे बटन असणार आहेत. आता आपल्याला इथे 2 बटन दिसत आहेत. एक आहे फीचर्स, दुसरं आहे कॉन्फिगरेशन. जरुरीप्रमाणे इथे बरेचसे बटन दिसणार आहेत आणि या बटनचा वापर आपल्याला वेगवेगळ्या पर्पजसाठी करायचा आहे. सो दिस इज हॉरिझॉन्टल बटन बार अँड दिस इज व्हर्टिकल बटन बार. ह्या उभ्या व्हर्टिकल बटन बारला राईट साईडला व्हर्टिकल बटन बार असं म्हणतात. टॅलीची जी मुख्य स्क्रीन आहे या मेन स्क्रीनमध्ये एकूण 2 सेक्शन्स आहेत. जो राईट साईडचा सेक्शन आहे तिथे आपल्याला बरेचसे मेनू डिस्प्ले होणार आहेत. ह्याला मेनू असं म्हणता येईल. कंपनी इन्फॉर्मेशन हा हे मेनूचं नाव आहे. आणि लेफ्ट साईडला लिस्ट ऑफ सिलेक्टेड कंपनीज, म्हणजे इथे आपण ज्या कंपनीज सिलेक्ट करू त्या कंपनीची नावं इथे आपल्याला डिस्प्ले होतील. सर्वात खाली हा जो सेक्शन आहे ह्याला इन्फो पॅनल असं म्हणतात. आणि या इन्फो पॅनलमध्ये प्रॉडक्ट, व्हर्जन, लायसन्स, कॉन्फिगरेशन आणि कॅल्क्युलेटर असे एकूण 5 सेक्शन्स आहेत. प्रॉडक्ट नावाच्या सेक्शनमध्ये प्रॉडक्टची माहिती म्हणजे प्रॉडक्टचं नाव, टॅलीचा लोगो. व्हर्जनमध्ये व्हर्जनची माहिती, आता आपण कोणतं व्हर्जन वापरणार आहोत तर रिलीज 1.1 हे व्हर्जन आपण इथे यूज करतो आहोत. लायसन्स इन्फॉर्मेशन, आपला अकाउंट ID आणि आपला ईमेल अकाउंट इथे आपल्याला डिस्प्ले होतो. कॉन्फिगरेशन सेटिंगबद्दल आपण काही दिवसानंतर चर्चा करणार आहोत. एक कॉन्फिगरेशन स्क्रीन इथे ओपन होते, कॉन्फिगरेशन डिटेल्स. याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत की सध्या आपण कोणतं कॉन्फिगरेशन यूज करतो आहे हे आपल्याला इथे कळेल. आणि कॅल्क्युलेटर सेक्शनमध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन्स करता येणार आहे. गुणाकार, भागाकार, वजाबाकी वगैरे आपण इथे कॅल्क्युलेटर सेक्शनमध्ये करू शकतो. तर हा जो येलो कलरचा भाग आहे ह्याला म्हणतात मेन एरिया आणि हा जो खालचा भाग आहे ह्याला म्हणतात पॅनल, इन्फो पॅनल. आणि बंद करण्यासाठी क्विट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, एंटर की प्रेस करायची आहे आणि यस किंवा वाय हे बटन टाईप करायचं आहे. टॅली क्लोज होईल. आता पुन्हा एकदा आपण टॅली ERP9 हे सॉफ्टवेअर ओपन करूया आणि या सॉफ्टवेअरमध्ये आज आपल्याला कंपनी क्रिएशन या मुद्द्याबद्दल डिस्कशन करायचं आहे. कंपनी क्रिएट करणं म्हणजे आपल्या ऑर्गनायझेशनविषयी बेसिक माहिती आपल्याला टाईप करायची आहे आणि आपल्या कंपनीसाठी एक फाईल क्रिएट करायची आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला लेजर्स क्रिएट करता येतील, अकाउंट्स क्रिएट करता येतील आणि त्यानुसार त्या अकाउंट्समध्ये आपल्याला एंट्री करता येऊ शकेल. क्रिएटिंग कंपनी इन्व्हॉल्व्स प्रोव्हाइडिंग बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट द कंपनी whose books of accounts are to be maintained in Tally ERP9. टॅलीमध्ये आपल्याला कोणत्या कंपनीचं अकाउंटिंग करायचं आहे त्याची पूर्ण माहिती आपल्याला टाईप करावी लागेल आणि एक कंपनी क्रिएट करावी लागेल आणि त्यानंतरच आपल्याला लेजर्स क्रिएट करता येतील आणि त्या लेजर्समध्ये आपल्याला एंट्री करता येऊ शकेल. आणि ही कंपनी क्रिएट करण्यासाठी गेटवे ऑफ टॅली या मेनूमध्ये कंपनी इन्फॉर्मेशन या मेनूमध्ये क्रिएट कंपनी हा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. टॅली ओपन केल्याबरोबर जर कंपनी इन्फॉर्मेशन नावाचा मेनू दिसत असेल तर इथे क्रिएट कंपनी हा 3 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करा आणि एंटर की प्रेस करा आणि इथे आपल्याला कंपनीची माहिती टाईप करायची आहे आणि यानंतर कंपनी क्रिएट होणार आहे. आणि या कंपनी क्रिएशन स्क्रीनमध्ये आपल्याला कंपनीचं नाव, कंपनीचा ॲड्रेस, फोन नंबर, कंपनीचा प्रकार, फायनान्शियल इयर आणि जरुरीप्रमाणे आपल्याला रिक्वायर्ड फील्ड्स टाईप करायचे आहेत. जसं की इथे आपण कंपनीचं नाव टाईप करतो आहे, दिशा कम्प्युटर एज्युकेशन. ज्या कंपनीचं मला अकाउंटिंग करायचं आहे त्या कंपनीचं नाव टाईप करायचं आहे. ॲड्रेस आपण टाईप करू, विष्णू प्रसाद अपार्टमेंट.
नियर दांडेकर शॉपी. टॅलीमध्ये आपल्याला कितीही लाईनचा ॲड्रेस टाईप करता येईल, कुठलीही लिमिट नाही आहे. एंटर की प्रेस केला की एक नवीन लाईन क्रिएट होईल. शक्यतो 3 लाईनमध्ये ॲड्रेस टाईप करावा. विश्रामबाग, सांगली. कंट्री आपल्याला इथून सिलेक्ट करायची आहे. कंट्री आणि स्टेट सिलेक्ट करणं हे खूप महत्त्वाचं ठरेल. जर आपण इथे सिंगापूर ही कंपनी सिलेक्ट केली तर सिंगापूरच्या कॉम्प्लायन्सेसप्रमाणे आपली कंपनीची सेटअप केली जाईल. म्हणजे सिंगापूरमध्ये वापरली जाणारी करन्सी, सिंगापूरमध्ये वापरले जाणारे टॅक्सेस किंवा सिंगापूरमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या फीचर्स आणि कॉन्फिगरेशननुसार आपल्या कंपनीमध्ये सेटिंग केलं जाईल. आपल्याला इंडियामध्ये असणाऱ्या कंपनीचं अकाउंटिंग करायचं आहे, त्यामुळे लिस्ट ऑफ कंट्रीजमधून इंडिया सिलेक्ट करा. म्हणजे इंडियन करन्सी आणि इंडियामध्ये असणारे टॅक्सेस आणि त्याबरोबर असणारे वेगवेगळ्या प्रकारच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आपल्या कंपनीचे कॉम्प्लायन्सेस सेट केले जातील. त्याचबरोबर लिस्ट ऑफ स्टेट्समधून स्टेट सिलेक्ट करणं देखील खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक स्टेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रिक्वायरमेंट्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसिजर्स असतात. जसं की महाराष्ट्रामध्ये व्हॅट संदर्भात काही नियम वेगळे आहेत, तर कर्नाटकामध्ये ई सुगम या प्रकारची एक सिस्टीम वापरली जाते ट्रान्सपोर्टेशनसाठी. तर जरुरीनुसार आपल्याला योग्य तो स्टेट सिलेक्ट करणं खूप आवश्यक आहे. आणि आपण सिलेक्शन हे डाऊन ॲरो कीच्या सहाय्याने करू शकतो. डाऊन ॲरो बटन प्रेस करा, योग्य आयटम सिलेक्ट करून एंटर की प्रेस करा. पिनकोड नंबर टाईप करा, टेलिफोन नंबर आपण इथे टाईप करू. ईमेल अकाउंट जरुरीप्रमाणे आपण टाईप करू शकता, नसेल तर एंटर बटन प्रेस करून स्किप करता येईल. आपण इथे ईमेल अकाउंट टाईप करतो आहे आणि एंटर प्रेस करतो आहे. इथे कंपनीचा टाईप सिलेक्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. कंपनीचे एकूण 2 प्रकार आहेत. आपण 2 प्रकारचे कंपनी इथे टॅलीमध्ये क्रिएट करू शकतो. टॅली ERP9 प्रोव्हाइड्स 2 ऑप्शन्स फॉर क्रिएटिंग कंपनी. कंपनी क्रिएट करण्यासाठी 2 ऑप्शन्स उपलब्ध आहेत. पहिला ऑप्शन आहे अकाउंट ओनली आणि दुसरा ऑप्शन आहे अकाउंट विथ इन्व्हेंटरी. तर पहा, कंपनी क्रिएट करत असताना नाव, पत्ता, फोन नंबर, कंट्री, स्टेट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला कंपनीचा टाईप सिलेक्ट करायचा आहे. आपल्याला अकाउंट ओनली या प्रकारची कंपनी हवी आहे का अकाउंट विथ इन्व्हेंटरी या प्रकारची कंपनी हवी आहे, हा प्रकारातून आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. अकाउंट ओनली या प्रकारचा वापर कधी केला जातो? जर तुम्हाला काही कॉर्पोरेट किंवा प्रोफेशनल किंवा काही नॉन ट्रेडिंग या प्रकारच्या कंपनीचं अकाउंटिंग करायचं असेल तर आपण अकाउंट ओनली हा प्रकार सिलेक्ट करू शकतो. म्हणजे जर आपल्या कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारच्या इन्व्हेंटरी ट्रान्झॅक्शन्स नसतील तर अशा कंपनीसाठी आपण अकाउंट ओनली हा प्रकार सिलेक्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल, एखाद्या कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये फक्त कोर्सेस शिकवले जातात, एखादी सर्व्हिस दिली जाते, कोणत्याही वस्तूंची खरेदी विक्री केली जात नाही, म्हणजे इन्व्हेंटरी ट्रान्झॅक्शन कोणत्याही होत नाहीत. तर अशा वेळेला अकाउंट ओनली हा ऑप्शन निवडावा. आणि इन्व्हेंटरी, अकाउंट विथ इन्व्हेंटरी हा ऑप्शन जर अकाउंटिंग आणि इन्व्हेंटरी दोन्ही प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स असतील तर अकाउंट आणि इन्व्हेंटरी हा ऑप्शन निवडावा. जर एखादं ट्रेडिंग ऑर्गनायझेशन असेल की जिथे वस्तूंची खरेदी विक्री केली जाते, अशा प्रकारच्या कंपनीसाठी अकाउंट विथ इन्व्हेंटरी हा ऑप्शन निवडायला हरकत नाही. इथे आपण अकाउंट ओनली हा प्रकार सिलेक्ट करूया आणि त्याच्यानंतर आपल्याला फायनान्शियल इयर फ्रॉम ही तारीख सिलेक्ट करायची आहे. इथे एकूण 2 तारखा आहेत, फायनान्शियल इयर फ्रॉम आणि बुक्स बिगिनिंग फ्रॉम. फायनान्शियल इयर फ्रॉम या शब्दाची आपण माहिती बघूया. In most countries, the books of accounts of a company are maintained for a stipulated period like 12 months, 15 months and so on. बऱ्याचशा कंपनीमध्ये बुक्स ऑफ अकाउंटिंग करत असताना एका ठराविक पिरियडसाठी अकाउंटिंग ग्राह्य समजलं जातं, जसं की 12 महिने, 15 महिने असा एक पिरियड असतो. आणि अशा प्रकारच्या स्टिप्युलेटेड पिरियडला फायनान्शियल इयर असं म्हणतात. भारतामध्ये फायनान्शियल इयर हे जनरली 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं. आणि टॅलीमध्ये आपल्याला मल्टिपल इयर्स म्हणजे भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या वर्षानुवर्षे आपल्याला एखाद्या कंपनीचा डेटा मेंटेन करता येतो. आणि 1 वर्ष संपल्यानंतर आपल्याला फक्त पिरियड चेंज करावा लागतो, पूर्ण कंपनी पहिल्यापासून नवीन क्रिएट करावी लागत नाही. आणि आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्च्युअल एस्टॅब्लिशमेंट ऑफ डेट पण स्पेसिफाय करता येते आणि फायनान्शियल इयर देखील आपल्याला स्पेसिफाय करता येऊ शकेल. समजा आपण 1/4/2015 ते 31 मार्च 2016 या फायनान्शियल इयरसाठी अकाउंटिंग करणार आहोत. परंतु आपली कंपनी जर 1 मेला सुरू झाली असेल तर बुक्स बिगिनिंग फ्रॉममध्ये आपल्याला तारीख टाईप करायची आहे 1 मे 2015. फायनान्शियल इयर आहे 15-16
पण आपली कंपनी मे किंवा जूनमध्ये सुरू झाली असेल तर इथे आपल्याला अशी डेट टाईप करायची आहे ज्या डेटपासून आपल्याला ॲक्च्युअल एंट्री करायला सुरुवात करायची आहे. बुक्स बिगिनिंग फ्रॉम, दॅट मीन्स फ्रॉम विच डेट यू वॉन्ट टू स्टार्ट रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन्स. कोणत्या तारखेपासून ट्रान्झॅक्शनची एंट्री करायला सुरुवात करायची आहे ती तारीख इथे आपल्याला सिलेक्ट करणं आवश्यक आहे. द डेट फॉर बुक्स बिगिनिंग फ्रॉम कॅन बी चेंज्ड. बुक्स बिगिनिंग फ्रॉम याची तारीख आपल्याला बदलता येते इन केस इफ द कंपनीज विच आर इनकॉर्पोरेटेड इन द मिडल ऑफ इयर्स. म्हणजे एखादी कंपनी वर्षाच्या मध्यावरती सुरू झाली असेल आणि आपल्याला जर बुक्स ऑफ अकाउंट त्या दिवसापासून सुरू करायचे असतील तर आपण बुक्स बिगिनिंग फ्रॉममध्ये ती तारीख टाईप करणं आवश्यक आहे. Tally ERP9 provides the required flexibility in such a case by allowing to give the date when the books of account actually begun. म्हणजे बुक्स ऑफ अकाउंट नेमकं कोणत्या तारखेपासून सुरू करायचे आहेत ती तारीख आपल्याला इथे टाईप करायची आहे. युजली जेव्हा आपण फायनान्शियल इयर टाईप करतो तेव्हा बुक्स बिगिनिंग फ्रॉम ऑटोमॅटिकली त्याच तारखेपासून सुरू करावं असं इथे सांगितलं जातं. पण ही तारीख आपल्याला बदलता येते. जर मी इथे 1/7/2015 असं टाईप केलं तर 15-16 या फायनान्शियल इयरमध्ये जुलै महिन्यापासूनच पुढच्या एंट्री आपल्याला करता येऊ शकतील. डिसअलाव ओपनिंग इन एज्युकेशनल मोड, टॅली वॉल्ट पासवर्ड आणि सिक्युरिटी या इतर ऑप्शनबद्दल आपण काही दिवसानंतर चर्चा करणार आहोत. आता फक्त आपल्याला कंपनीचं नाव, पत्ता, कंट्री, स्टेट, फोन नंबर आणि कंपनीचा टाईप आणि त्याचबरोबर फायनान्शियल इयर आणि बुक्स बिगिनिंग फ्रॉम इतकी माहिती टाईप करायची आहे आणि एंटर बटन प्रेस करून पुढे जायचं आहे. आणि सर्वात शेवटी एंटर बटन प्रेस केल्यानंतर ॲक्सेप्ट यस ऑर नो असा एक मेसेज बॉक्स येईल. इथे यस नावाच्या ऑप्शनला क्लिक केलात तर दिशा कम्प्युटर एज्युकेशन या नावाची एक फाईल क्रिएट होईल, या नावाची एक कंपनी क्रिएट होईल आणि गेटवे ऑफ टॅली असा एक मेनू आपल्याला दिसेल. आणि मग आपल्याला या कंपनीमध्ये अकाउंट्स क्रिएट करता येतील, लेजर्स क्रिएट करता येतील, त्याच्यामध्ये आपल्याला व्हाउचर एंट्री करता येतील आणि अशा इतर गोष्टीबद्दल आपण स्टेप बाय स्टेप डिस्कशन करणार आहोत. तर टॅली ओपन केल्यानंतर कंपनी कशी क्रिएट करायची आपण पुन्हा एकदा डिस्कस करूया. टॅली ERP9 1.1 हे सॉफ्टवेअर ओपन करायचं आहे. टॅली ओपन केल्या जर कंपनी इन्फॉर्मेशन हा मेनू दिसत असेल तर क्रिएट कंपनी हा ऑप्शन सिलेक्ट करून कंपनी क्रिएट करा. अन्यथा या व्हर्टिकल बटन बारवरती राईट साईडला कंपनी इन्फॉर्मेशन CMP इन्फो असं एक बटन आहे. ह्या बटनला क्लिक केल्यानंतर कंपनी इन्फॉर्मेशन हा मेनू दिसेल आणि या मेनूमध्ये क्रिएट कंपनी हा ऑप्शन सिलेक्ट करून इथून आपल्याला कंपनी क्रिएशन करायचं आहे. कंपनी क्रिएशन करताना कंपनीचं नाव, पत्ता, कंट्री, स्टेट, पिनकोड नंबर आणि कंपनीचा टाईप आणि त्याचबरोबर फायनान्शियल इयर अशी माहिती टाईप करून एंटर बटन प्रेस करा आणि ॲक्सेप्ट केल्यानंतर आपली एक कंपनी क्रिएट होणार आहे.